नमस्कार मित्रांनो, श्रीकृष्ण कांबळे यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. तर मी मराठी चॅनलवरील थोडक्यात 2 मिनटं बोलणार आहे बिग बॉस या शोविषयी. तर बिग बॉसमध्ये सगळ्यांचं चांगलं म्हणजे हे आहे काय आपलं खेळ आहे. तर त्यापैकी मला टॉप 5 मध्ये अभिजित, निक्की, सूरज, अंकिता आणि डीपी यांना मी पाहू इच्छितो. तसं म्हटलं तर सूरजला तर पूर्ण महाराष्ट्र सपोर्ट करतोयच, तो तर सेफ होणारच आहे. निक्कीचा बिन सपोर्ट महाराष्ट्राने केला पाहिजे, तिला सपोर्ट केला पाहिजे. ती बाणपुरी असली तरी ती ठाम असते तिच्या मुद्द्यावर, तिला बिन सपोर्ट करावा महाराष्ट्राने अशी मी विनंती महाराष्ट्राला करतोय. तिचा तिरस्कार महाराष्ट्राने करू नये. अभिजित तर हा मस्त खेळत आहे आणि तो मास्टर माइंड सुद्धा आहे, तो चांगल्या रीतीने गेम खेळतो. डीपी दादा कोल्हापूरचा ढाण्यावाग, तो तर त्याचं मटणाविषयी तर एकदम छानच, तो तर मस्तच खेळतोय. पण अंकिताच्या तर म्हणजे ती बहीण मानून तिच्याकडे जास्त वळलेला आहे, तिच्यासाठी खेळतोय. आणि वर्षाताई आणि पंढरीनाथ कांबळे सुद्धा चांगलं खेळत आहे, पण त्यांचा म्हणावं तसा खेळ दिसत नाही. वर्षाताई, पंढरीनाथ कांबळे यांचं म्हणावं तसा असं खेळ उठून दिसत नाही. पण ते सुद्धा चांगलं खेळतात, पण त्यांची मतं असतात, पण ते एकवटलेच खेळतात, कोणाशी लागून राहत नाही. पण जे लागून राहतात ती निकीशा, ती तर बाहेरच गेले. अरबाज, वैभव, पण त्याने बिन त्यांचा गेम दाखवला नाही. आर्या ती चांगली खेळत होती, पण तिला सुद्धा न कारवास्तव निकीला चापट मारल्यामुळे ती बाहेर पडली. तर मला टॉप 3-5 मध्ये अंकिता, डीपी, अभिजित, निक्की आणि सूरज यांना बघायचं आहे. तर माझ्या चॅनलला, यूट्यूब चॅनलसाठी सूरजसाठी सबस्क्राईब करा, निक्कीसाठी कमेंट करा, अभिजितसाठी लाईक करा आणि अंकितासाठी शेअर करा. धन्यवाद.